भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाचा अवलंब करत विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे विशाल मोर्चा प्रदर्शनातून दिसून आले आहे। विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात नीट, टीईटी तसेच इतर स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करावी, गुणवत्तेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवावी आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार लाखो युवकांचे भविष्य या परीक्षांवर अवलंबून असल्याने परीक्षा प्रक्रिया पूर्ण विश्वासार्ह आणि निष्पक्ष असणे आवश्यक आहे। तसेच राज्य आणि केंद्र शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। हे निवेदन विद्यार्थी प्रतिनिधी विवेक सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांनी या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे। आता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर राज्य आणि केंद्र शासन कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। या मोर्चामध्ये या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनाम्याची मागणी केली आहे। देशात होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जन आंदोलनाच्या ठिकाणी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि विद्यार्थ्यांना होणारा जो आर्थिक मानसिक त्रास आहे, शेतकरी शेतमजूर कष्टकरी काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवतात आणि ते सरकार जेव्हा टीईटीचा पेपर फोडते तेव्हा विद्यार्थी आत्महत्या करतात आणि मानसिक त्रास होतो। हमारा उद्देश्य एक ही था कि प्रोटेस्ट बिल्कुल पीसफुली करने का, और उसके साथ में जो हमको दिख रहा है कि वो सक्सेसफुल भी हुआ है। पीसफुल प्रोटेस्ट हमारा जो उद्देश्य था, और जो जितने भी छात्र आए हमारे साथ में उनका बहुत बहुत धन्यवाद। और ये पावर दिखाने का हमारा से मेन, और जो दिल्ली के अंदर हुआ स्टूडेंट्स का पीसफुल प्रोटेस्ट के अंदर खून बहाया गया, कई बच्चे हॉस्पिटल्स के अंदर भर्ती है, जबकि हम मांग क्या रहे आपसे, हम सिर्फ आपसे अकाउंटेबिलिटी मांग रहे और एक सिंपल एजुकेशन रिफॉर्मेशन मांगे कि एजुकेशन सिस्टम रिफॉर्म होना चाहिए और धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा। ये सिस्टम, ये मसला खत्म नहीं हुआ कि अभी पंजाब में टीचर्स के ये सारे पेपर्स अभी और लीक हुए, तो जब आवाज उठाने के बाद भी अगर ये लोग नहीं कर रहे रिफॉर्मेशन तो फिर किस फायदे का ये सिस्टम, किस फायदे का। हमारी लड़ाई किसी सरकार के साथ नहीं है, किसी नेता के साथ नहीं है, हमारी लड़ाई सिर्फ सिस्टम के खिलाफ है। सिस्टम ठीक करो, वी आर विथ यू यूथ, वी आर विथ यू। यस कसं बघता याकडे आपण? एग्जैक्टली, हम अपकमिंग यूथ है, हम आपके लिए ही सब कुछ कर रहे हैं और अगर आप हमें आतंकवादी कहोगे तो उस चीज का क्या मतलब है? ब्रिटिशांना भगत सिंग हे देखील आतंकवादी वाटले होते, तर आम्ही भगत सिंग सारखे विद्यार्थी आहे जे सिस्टमच्या विरोधात लढत आहे, तर आम्हाला भगत सिंग समजा, तुम्ही आतंकवादी नका समजा। देशासाठी लढणारे भगत सिंग समजा, भगत सिंग। आम्ही नवीन जनरेशनचे भगत सिंग आहोत। इस आंदोलन में जितने भी विद्यार्थी जख्मी हुए उसके बारे में आपकी क्या डिमांड है? ये तो गवर्नमेंट से खुद जाके पूछिए अंकल, हमारा पीसफुल प्रोटेस्ट था, हमें तो सिर्फ हमारे हक के लिए लड़ाई चाहिए थी, हमारा फ्यूचर सिक्योर चाहिए था। जो गवर्नमेंट, जो पुलिस को भेजा गया है, जिस बेरहमी से मारा गया है यूथ को, तो वो तो आप जाके आपके एजुकेशन मिनिस्टर से पूछिए कि वो अगर अपनी सीट छोड़ने तैयार नहीं है तो हम क्या करें। हम तो बस एक पीसफुल प्रोटेस्ट के लिए मांग कर रहे थे और हम सिर्फ सिक्योर फ्यूचर मांग रहे हैं। तुम्हाला कोणी पाठिंबा दिलाय, किती जणांनी पाठिंबा दिलाय? हा कुठलाही रॅली, कुठलीही पॉलिटिकल संघटनात्मक रॅली नव्हती। आम्ही एक संयुक्त विद्यार्थी म्हणून विविध समाजातील लोकांनी, विद्यार्थ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही रॅली काढली, परंतु बहुतांश राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आम्हाला त्यांच्याकडून एक विद्यार्थी म्हणून, एक पालक म्हणून आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे। और हमको यही बताना था कि भुसावल का यूथ अभी मरा नहीं है और कोई डेड यहाँ पर स्टूडेंट्स नहीं है, जो भी है जिंदा है, बस खामोश बैठे हैं, वक्त का इंतजार करते। वक्त आने पर हमारा क्राउड बता रहा है कि हमारा स्टूडेंट्स हमारे साथ में कितना है। हम सिर्फ ये बताना चाहते हैं कि भुसावल का यूथ जिंदा है। ही आमची जी मागणी आहे ती मागणी कुठेतरी मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि धर्मेंद्र प्रधान नाही तर पंतप्रधान पर्यंत पोहोचवावी अशी आम्ही विनंती करतो। नाहीतर आम्ही अजून एक आंदोलनाचा पुकार देण्याची इच्छा ठेवू, पण आम्ही एक शांततामय संयमी आंदोलन करू।